आणि यानंतर आता आढावा घेऊया महत्त्वाच्या 50 बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने। राज्यात सीएनजीवरचा कर 13.5%वरून 3% करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। तर यामुळे राज्यात सीएनजी गॅस स्वस्त होईल, मात्र यामुळे 800 कोटी महसुली घट होईल असंही अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय। राज्यात राबवण्यात येणाऱ्या विकासाची पंचसूत्रीय कार्यक्रमासाठी 4 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। या कार्यक्रमानंतर राज्यातील गुंतवणूक वाढेल आणि $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। विकासाची पंचसूत्री राबवणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान विकासाची पंचसूत्री असल्याचं अजित पवार म्हणाले। हवेलीत संभाजी महाराजांचं स्मारक उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे। तसंच स्मारकासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 अनुदान देण्यात येणार असून 20 लाख शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। जलसंपदा विभागाला 13,252 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली। तसंच 2 वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार अशी घोषणाही त्यांनी केली। कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटी देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। आरोग्य क्षेत्रासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा देखील अजित पवार यांनी केली। पुणे शहरात 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। 15,87,000 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली। एसटी महामंडळाला 3,000 पर्यावरणपूरक बसेस देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली। समृद्धी महामार्ग नागपूर ते भंडारा, गोंदिया आणि नागपूर गडचिरोली विस्तारित करण्याचे नियोजन असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। तसंच सदर महामार्ग 77% काम पूर्ण झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात 1,89,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 3,30,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। शालेय शिक्षण विभागासाठी 2,354 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली। गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। यावर्षी 60,000 कृषी पंपांना वीज देणार असं अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सादर करताना म्हटलंय। यंदा 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग उभारण्याचं लक्ष्य असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। सुदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या प्रयोगशाळा उभारणार असं देखील अजित पवार म्हणाले। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाला कार्यक्रम खर्चासाठी 1,619 कोटी रुपये देण्यात येतील असं अजित पवार यांनी म्हटलं। ई शक्ती योजनेद्वारा 1,20,000 अंगणवाडी सेविकांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार असं अजित पवार यांनी सांगितलं। अंगणवाडी सेविकांच्या महिना अनुदानात वाढ करण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविकांचं महिना अनुदान 1,125 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात येणार आहे। महिला आणि बालकल्याण विभागासाठी 2,472 कोटींचा निधी देण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली। ग्रामविकास विभागासाठी 7,718 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। गृहनिर्माण विभागासाठी 1,071 कोटी रुपये देण्यात येतील असं अजित पवार यांनी म्हटलंय। 10,000 किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून यासाठी 7,500 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली। पुणे रिंग रोडच्या प्रकल्पासाठी 1,500 कोटी प्रस्तावित करण्यात आले अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते विकासासाठी 15,773 कोटी तर इमारती बांधकामासाठी 1,088 कोटी देण्यात येणार आहेत। वसई, भाईंदर, डोंबिवली, कल्याण, वाशी तसंच ठाणे आणि बेलापूर जलमार्गाने जोडण्याचा सरकारचा मानस असून यासाठी 330 कोटींचा खर्च अपेक्षित आहे असं अजित पवार म्हणाले। शिर्डी विमानतळासाठी 150 कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे। नाशिकच्या दिंडोरीत आदिवासी उद्योग क्लस्टर उभारणार अशी माहिती अजित पवारांनी दिली।
राज्यात 500 मेगावॅटच्या सौर निर्मितीचे प्रकल्प उभारण्यात येतील असंही अजित पवारांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेचा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येईल अशी माहिती अजित पवारांनी दिली. ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात 9,000 कोटींची तरतूद करण्यात आली. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी 100 खाटांचं महिला रुग्णालय उभारण्यात येईल असंही अजित पवार म्हणाले. शिवनी नावाशिवा हा सागरी सेतू 2023 पर्यंत सुरू होईल अशी माहिती अजित पवारांनी दिली. नवी मुंबईत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली आणि यासाठी 100 कोटींचा खर्च येणार असंही त्यांनी सांगितलं. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्याचा मानस असून 2025 पर्यंत 5,000 चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा अजित पवारांनी केली. गडचिरोलीसाठी नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असं अजित पवार म्हणाले.